नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील चौकशीसाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे। पत्रकारांशी चर्चा करताना राऊतांनी ही मागणी केली आहे। एवढ्यावरच न थांबता खरात हा सरकारचा माणूस असून पाठीशी 40 आमदार आहेत असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे। दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलवा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा, खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांचीही चौकशी करा, अमित शहापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला याचीही चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता असा दावाही राऊतांनी केला आहे। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातांकडे नेणारे दीपक केसरकर होते असंही राऊत म्हणाले। अशोक खरात हा भोंदूबाबा तर आहेच, पण त्याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे। खरात सरकारचा माणूस आहे, त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत असा टोला देखील संजय राऊत यांनी लागवला आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये खरातांच्या संस्थेच्या मंदिराला पाणी देणं चुकीचं आहे, पण गुन्हा कधी झाला आहे? आता सरकार कोणाचं आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं असेल तर का ते चुकीचे आहे? महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महिलांचं शोषण झालं आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असं संजय राऊत यांनी म्हणाले आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये शिक्षण विभागातील सर्व बदल्या आणि डरफीत अशोक खरातच्या नेतृत्वामध्ये होत होत्या असा दावा देखील संजय राऊत यांनी केला। अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून त्याला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। आज न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र न्यायालय पुन्हा पोलीस कोठडीची मुदत वाढवून देईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।